झटपट भूक लागली तर पटपट आपण एक आज मसूर खिचडी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला अख्खा मसूर पाण्यात भिजवत ठेवायचं आहे आणि तांदूळ पण पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत. आपल्याला लागणारे सारे जिन्नस आपण कापून घेऊयात. सहसा जास्त काय आपल्याला पटपट करायची नाही आहे, पटपट होईल असंच बनवायचं आहे. सो मी कुकरमध्ये पहिला थोडंसं तूप टाकलं होतं, ते मी लिहिलं नाही आहे सॉरी, आणि त्यानंतर तेल आणि हे थोडेसे गरम मसाले टाकलेले आहेत. मला जास्त गरम मसाले आवडत नाही, तर त्याचा एकदम स्पायसी एकदम फ्लेवर येतो. त्यात मी जिरा आणि कढीपत्ता टाकलं होतं. त्यानंतर कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट, देन टोमॅटो सगळं मिक्स करूनचं आणि कांदा वगैरे थोडासा परतवून घ्यायचं आहे आणि मग सगळं टाकायचं आहे टोमॅटो वगैरे, नाहीतर डायरेक्ट सगळं एकसाथ टाकाल. मला व्हिडिओ छोटी करायची आहे म्हणून मी ते फार असं हे करत नाही आहे, सगळंच दाखवत नाही आहे तुम्हाला. तर गाजर टाकलं होतं. त्याच्यानंतर आपण मसाला, हळद, जिरे पावडर, धणे पावडर वगैरे टाकलं आहे. ते सगळं आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्यात तांदूळ आणि मसूर, बटाटे पण आपण मसूरच्या पाण्यात भिजवले, ते मीठ टाकायचं आहे. हां, आणि गरम पाणी घ्यायचं. गरम पाणी करूनच तुम्ही भातात टाका. तर आपण कुकर लावून घेऊया. यस, वन्स अगेन थोडंसं तूप फॉर फ्लेवर. कुकर लावून घेऊया. एक शिट्टी करायची आहे, त्याच्यानंतर फास्टवर, म्हणजे माझा कुकर तरी असा चालतो. एक शिट्टी फास्टवर करावी लागते, नंतर थोडा वेळ स्लोवर ठेवायचं, 10 मिनटं, अँड देन